नमस्कार. मी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक शिंदे सर, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, कला, भगवंतराव वाजे, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष या वर्गामध्ये राज्यशास्त्र हा एक स्पेशल विषय असून स्पेशल S4 या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक विषय आहे आणि या आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये अनेक प्रकरणांचा आणि टॉपिकचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. तर यामध्ये आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप. आंतरराष्ट्रीय राजकारण हा राज्यशास्त्राच्या अभ्यासातील एक नवीन विषय आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सार्वभौम राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच राष्ट्र आपले राष्ट्रहित साध्य करण्यासाठी परस्परांशी व्यवहार करत असतात. मॉर्गन्ता या विचारवंताच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राष्ट्रातील संघर्ष व सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्नच होय. जेव्हापासून एक स्वायत्त अभ्यास शाखा म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास होऊ लागला तेव्हापासून आजपर्यंतच्या त्याच्या स्वरूपात अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने या विषयाच्या स्वरूपामध्ये अनेक बदल घडून आलेले आहेत. राष्ट्रातील व्यवहारातून आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बदल घडून येतात आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीमध्ये अनेक घटकांचा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. तर प्रथम आपण आता बघणार आहोत की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ आणि संकल्पना. आंतरराष्ट्रीय राजकारण ही सतत बदलत जाणारी प्रक्रिया आहे. आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रातील प्रमुख गटांवर प्रभाव व त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची कला म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण होय. ज्याद्वारे सत्ता प्रस्थापित केली जाते आणि त्यात बदल घडवून ती आणण्याची प्रक्रियेचा व्यावहारिक आणि तात्विक स्वीकार करण्यात येतो, त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हटलं जातं. आधुनिक जगातील राजकारणाचा विचार जर केला तर असं आढळून येईल की जगातील बहुसंख्य राष्ट्र सार्वभौम आहेत. प्रत्येक राष्ट्राला आपलं स्वतःचं एक अंतर्गत धोरण आणि एक परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार असून जगातील सर्वच राष्ट्रे ही स्वतंत्र आहेत. अशा सार्वभौम स्वतंत्र संपन्न राज्यातील परस्पर संबंधांना आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हटलं जातं. बघूया आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या काही व्याख्या. यामध्ये हॅन्स मॉर्गन्ता यांनी व्याख्या केली आहे, तिचा विचार करूया. मॉर्गन्ता म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राष्ट्रातील संघर्ष आणि सत्तेचा उपयोग करण्याचा राजकीय व्यवस्थेतून होणारा प्रयत्नच होय. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा उद्देश कोणताही जरी असला तरी तत्कालीन उद्देश हा सत्ता प्राप्ती करणे हाच असतो. दुसरी व्याख्या बघूया. केनेथ थॉम्सन यांनी व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की राष्ट्रातील वादाला कारणीभूत ठरणारी परिस्थिती व संस्था राष्ट्रातील संबंध बिघडवण्यास किंवा उतरवण्यास कारणीभूत ठरते आणि या परिस्थितीचा व संस्थांचा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण होय. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याख्या यामध्ये आपल्याला दिसून येतात. आता बघूया आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. नंबर 1, विस्तृत अभ्यास शाखा. आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती विस्तृत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक स्वतंत्र आणि विस्तृत असा विषय बनलेला आहे. क्विन्सी राईट या विचारवंताने आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांनी व विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक विस्तृत विषय आहे असं मत मांडलेलं आहे. मार्टन कपलान यांनी आंतरराष्ट्रीय संबंध हा राज्यशास्त्राचा अभ्यासाचा पूरक विषय असल्याचं मत मांडलेलं आहे. नंबर 2, राज्याच्या परस्पर संबंधांचं आकलन. आंतरराष्ट्रीय संबंध व त्यात घडणाऱ्या घडामोडी यामागे निश्चित अशी पार्श्वभूमी असते व त्यातील कार्यकारण भाव
लक्षात घेतल्यानंतर त्या घडामोडी आणि त्या घडामोडी मागची कारणे व परिणाम यांचा अभ्यास केल्यानंतर विशिष्ट घटना घडण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली याविषयी निष्कर्ष काढता येतात. नंबर 3, इतर शास्त्रांपेक्षा वेगळं. आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय इतर शास्त्रांपेक्षा वेगळा असून या विषयाचं स्वतंत्र अभ्यास क्षेत्र आहेत. काही राज्यशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय राज्यशास्त्राच्या अंतर्भूत केला जाऊ नये व या विषयाचा स्वतंत्र अभ्यास करावा असं मत स्पष्टपणे मांडलेलं आहे. यामध्ये क्विन्सी राईट यांनी असं मत मांडलेलं आहे. पुढलं आहे राजकारणापेक्षा वेगळं. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा राज्य व सरकार हा एक पारंपरिक अभ्यास विषय आहे. केंद्र शासनाकडे सर्वश्रेष्ठ सत्ता असते. याला राज्याचे सार्वभौमत्व असे म्हणतात. कोणत्याही राष्ट्रातील केंद्र सत्ता आपल्या सार्वभौमत्वाचा उपयोग करून संबंधित राजकीय व्यवस्थेत असलेल्या संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करते. मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात एवढाच विषय नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या राजकीय घडामोडी कोणत्या कारणामुळे घडतात व त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर कोणते परिणाम होतात याचा अभ्यास यामध्ये प्रामुख्याने केला जातो. पुढला आहे गटांच्या वर्तनाचा अभ्यास. आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा संबंधामध्ये राष्ट्रातील क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा अभ्यास करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात सांस्कृतिक संघटना, आर्थिक संघटना, दबाव गट अशा विविध गटांच्या अभ्यासावर भर देण्यात आलेला आहे. या सर्व संघटनांचे वर्तन कशा प्रकारचे होते व त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर कोणते परिणाम होतात याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होताना दिसून येतो. पुढे आंतरराष्ट्रीय राजकारण एक कला. प्रत्येक ज्ञान शाखा ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये ही कला असते आणि त्यानंतर या कलेचं रूपांतर तत्वज्ञानामध्ये होतं. त्यानंतरही तत्वज्ञान शास्त्र हा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध देखील एक कला असून या कलेचं एक विशिष्ट तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाच्या आधारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा अभ्यास करण्यात येतो. नंबर पुढला 7, आंतरराष्ट्रीय राजकारण एक तत्वज्ञान. आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाची निर्मिती किंवा विकास राजकीय तत्वज्ञान या भूमिकेतून झालेला आहे. अनेक राष्ट्रांनी परस्पर संबंधांचा अभ्यास हा तात्विक भूमिकेतून 20व्या शतकामध्ये करायला सुरुवात केलेली होती. आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप हे वेगवेगळ्या घटकांच्या आधारे आपण आता लक्षात घेतलं. तर या स्वरूपाचं थोडक्यात मूल्यमापन आपल्याला करावायचं आहे. कारण कोणताही विषय म्हटला की त्याचं मूल्यमापन आपल्याला करावं लागतं. तर आंतरराष्ट्रीय राजकारण हा राज्यशास्त्राच्या अभ्यासातील एक नवीन विषय आहे आणि बदलत्या परिस्थितीनुसार आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संबंधामध्ये सातत्याने बदल होत गेलेला आपल्याला दिसून येतो. नवीन संबंध प्रस्थापित केले जाऊ लागतात आणि त्यामुळे नवीन संबंधाचाही अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध याचं जे स्वरूप आहे हे सातत्याने बदलत गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. भविष्यात देखील असे संबंध हे बदलत जातील. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप भविष्यात बदलत जाणार आहे. याचं प्रामुख्यानं कारण की नवनवीन संबंध निर्माण होतात. जुन्या संबंध आणि नवे संबंध यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि त्यामुळे त्याच्या व्याप्तीतही वाढ होताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप याचा विचार केलेला आहे. धन्यवाद.